Today we are going to discuss about pro forma of vertical balance sheet. Pro forma of vertical balance sheet. आपण बघा आतापर्यंत टी फॉर्म हॉरिझॉन्टल फॉर्म बॅलन्स शीटचा बघितलेला आहे. तर आपण आता SY BCom मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये आपल्याला व्हर्टिकल फॉर्मॅट ऑफ बॅलन्स शीट आहे. व्हर्टिकल फॉर्मॅट ऑफ बॅलन्स शीट म्हणजे काय बघा. इन हॉरिझॉन्टल फॉर्मॅट आपण काय बघितलं, बॅलन्स शीटला टू साइड्स असतात, लायबिलिटीज, असेट्स. या ठिकाणी कसं आहे व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये बघा, फर्स्ट इज द सोर्सेस अँड सेकंड इज द ऍप्लिकेशन्स. स्टार्टिंगला आपण लायबिलिटीज साइडच घेणार आणि सेकंड पार्ट मध्ये असेट्स साइड घेणार. पण ते घेत असताना एक सिस्टम आहे, एक असं पर्टिक्युलर फॉर्मॅट दिलेला आहे आणि त्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला व्हर्टिकल बॅलन्स शीट प्रिपेअर करावी लागते. बघा स्टार्टिंग व्हर्टिकल फॉर्मॅट ऑफ बॅलन्स शीट. इथं कंपनीचं नाव येणार, जे काय असेल ते. फायनान्शियल पोझिशन स्टेटमेंट आपण त्याला बॅलन्स शीट म्हणू शकतो, ॲज ऑन, अदरवाइज ॲज ॲट. अँड हिअर असेट्स स्लॅश लायबिलिटीज लिहू शकतो आपण, लायबिलिटीज स्लॅश असेट, अदरवाइज पर्टिक्युलर वर्डिंग आपण यूज करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट रुपीज कॉलम. बघा द व्हर्टिकल फॉर्मॅट हॅज टू पार्ट्स. फर्स्ट इज द सोर्सेस ऑफ फंड्स अँड सेकंड इज द ऍप्लिकेशन ऑफ फंड्स. हे बघा ए पार्ट, फर्स्ट पार्ट इज द सोर्सेस ऑफ फंड्स अँड सेकंड ऍप्लिकेशन ऑफ फंड्स, तो नंतर येणार. सोर्सेस ऑफ फंड्स. अ बिझनेस ऑर्गनायझेशन हॅज टू सोर्सेस ऑफ फंड्स. बघा बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये टू सोर्सेस ऑफ फंड्स आहेत. फर्स्ट इज द ओन फंड्स, प्रोप्रायटर्स फंड्स, शेअर होल्डर्स फंड्स, नेटवर्थ. बघा हा जो फर्स्ट सोर्स आहे त्याला सबस्टिट्यूट वर्ड्स आहेत, शेअर होल्डर्स फंड्स, ओन फंड्स, प्रोप्रायटर फंड्स, नेटवर्थ. ओके. It is the fund supplied by the owner. Shareholders fund means this is the fund supplied by the owner. It is called proprietor fund in case of proprietary concern. Shareholders fund in case of companies. Okay. Shareholders funds मध्ये कुठचे एलिमेंट्स येतात बघा. इक्विटी शेअर कॅपिटल, जे काय कॉल्ड अप शेअर कॅपिटल असेल या ठिकाणी. इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे पेड अप शेअर कॅपिटल थोडक्यात या ठिकाणी अमाऊंट असते. लेस कॉल्स इन अरियर्स काय असतील, अनपेड कॉल्स असतील तर ते आपण लेस करतो. शेअर फॉरफिटेड काय असतील. आता बघा काही शेअर होल्डर फुल अमाऊंट पे करत नाहीत, ऍप्लिकेशन अलॉटमेंट मनी पे करतात, फर्स्ट कॉल फायनल कॉल पे नाही करत, तर असे शेअर आपण काय करतो, फॉरफिटेड करतो. तर ती अमाऊंट या ठिकाणी शेअर फॉरफिटेड काय होते, ऍड होते. आणि काही शेअर होल्डर काय करतात बघा, फर्स्ट कॉल फायनल कॉल दिलेला आहे आणि लास्ट कॉल पेड नाहीत करत, त्यांना काय म्हणायचं, कॉल्स इन अरियर्स. अनपेड जे कॉल्स असतात त्यांना आपण कॉल्स इन अरियर्स म्हणतो. ठीक आहे. तर बघा शेअर कॅपिटल मीन्स, शेअर कॅपिटल इज द अमाऊंट दॅट इज रेज्ड बाय अ कंपनी फ्रॉम द पब्लिक ॲट लार्ज थ्रू द इश्यू ऑफ शेअर्स. बघा शेअर कॅपिटल म्हणजे कोणतं कॅपिटल असतं, कंपनी पब्लिक कडून हे कॅपिटल कलेक्ट करत असते, लार्ज अमाऊंट असते. शेअर इज द युनिट व्हॅल्यू ऑफ द कॅपिटल ऑफ अ लिमिटेड कंपनी. युनिट्स आर कॉल्ड शेअर्स. बघा जे युनिट्स असतात त्यांना आपण शेअर्स म्हणतो. इक्विटी शेअर्स मीन्स, इक्विटी शेअर्स आर लॉंग टर्म फायनान्सिंग सोर्स फॉर एनी कंपनी. दीज शेअर्स आर इश्यूड टू द general public and collect capital. It is non-redeemable in nature. Equity investors are, they have given voting rights. Equity shareholders known as ordinary shares. No fixed rate of dividend. Last claimants right of management. It is risk capital. It is the features of equity capitals. Okay. Second is the preference share capital. Preference shares means, preference shares are those shares that give the two preferences to its holders. बघा प्रेफरन्स शेअर होल्डर म्हणजे असे शेअर्स ज्यांना काय असतं, डिव्हिडंड रेट त्यांचा फिक्स्ड असतो, फिक्स्ड रेट ऑफ डिव्हिडंड. अँड ॲट द टाइम ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड त्यांना फर्स्ट प्रेफरन्स असतो बिफोर इक्विटी शेअर होल्डर्स.
आणि नेक्स्ट त्यांचं फीचर असतं ॲट द टाइम ऑफ लिक्विडेशन ऑफ द कंपनी यांचं कॅपिटल फर्स्ट रिपे केलं जातं, फर्स्ट काय केलं जातं, रिडीम केलं जातं. आणि टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स कुठचे आहेत बघा, तुम्ही CSP मध्ये हा पार्ट स्टडी करणारच आहात आणि तुम्ही 12th मध्ये अकाउंटमध्ये पण आपल्या कंपनी अकाउंट्समध्ये हा लास्ट मॉड्यूल आहे तुमचं 12th मध्ये, त्याच्यामध्ये पण स्टडी केलं असेल. थोडंसं आठवायचा प्रयत्न करा बघा. क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स, नॉन क्युम्युलेटिव्ह, पार्टिसिपेटिव्ह, नॉन पार्टिसिपेटिव्ह, रिडीमेबल, इरिडीमेबल, कन्व्हर्टिबल अँड नॉन कन्व्हर्टिबल असे 8 प्रकारचे प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल आहे. ठीक आहे. तर बघा सोर्सेस ऑफ फंडमध्ये शेअर होल्डर्स फंडमध्ये काय येतं, इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये बघा हे रिझर्व्ह येतात जनरल रिझर्व्ह, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह, सिक्युरिटी प्रीमियम रिझर्व्ह, डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व्ह, वर्कमेन कॉम्पेन्सेशन फंड, इन्शुरन्स फंड, प्रॉव्हिडंट फंड, फॉरेन प्रोजेक्ट रिझर्व्ह, डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह, P&L अकाउंट क्रेडिट बॅलन्स. P&L अकाउंट क्रेडिट बॅलन्स मीन्स लॉस, सॉरी प्रॉफिट. P&L अकाउंट क्रेडिट बॅलन्स हा प्रॉफिट दाखवतो. तर ते आयटम अंडर द हेडिंग ऑफ रिझर्व्ह अँड सरप्लस ऍड होतात शेअर कॅपिटलमध्ये. लेस काय होतात बघा, लेस फिक्सिशियस असेट्स. फिक्सिशियस असेट्स मीन्स अक्युमुलेटेड लॉसेस, मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस. याच्यामध्ये कुठचे एलिमेंट्स येतात बघा, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडररायटिंग एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स, issue expenses, not return of deferred revenue expenditure, reserve and development expenses, interest paid out of capital during construction period, P&L account debit balance. P&L account debit balance means loss. P&L account debit balance always shows the loss position of a company. Okay, this is the source, first source of fund, that is the own fund. Second is the long term liabilities, that is known as the loan fund or borrowed fund. Loan fund constitutes another source of fund. It is the second source of fund. It is the loan taken or funds borrowed. It may be secured or unsecured loans. Secured loan is secured by the assets of the company. Secured loan always कंपनीची फिक्स्ड असेट सिक्युरिटी देऊन घेतलेलं असतं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मॉर्गेज लोन्स इफ फिक्स्ड असेट इज गिवन ॲज अ सिक्युरिटी. अनसिक्युअर्ड लोन इज नॉट सिक्युअर्ड बाय एनी असेट ऑफ द कंपनी and it includes debentures, bank loans, loans from financial institutions, loan from directors, public deposits, etc. Okay, debenture बघा, debentures means it includes debenture, stock, bonds, etc. A debenture is a document issued by a company which either creates a debt or acknowledges it. Debenture is thus an instrument by which public money is made available to a company. When debenture is issued in one mass, it is called a debenture stock. A bond is a debt instrument issued for a period of more than 1 year with the purpose of raising money by borrowings. बघा, डिबेंचर अँड डिबेंचर बॉन्ड्स या दोन्हीचा अर्थ सांगितलेला आहे. बँक लोन, आपण बँककडून लोन घेतो, सर्वांना माहित आहे याचं मिनिंग. लोन फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, डिपॉझिट, आपल्याला सगळ्यांना याचं मिनिंग माहित आहे. ठीक आहे. Own fund plus loan fund is equal to net capital employed. This is the total of liability side. Second part of vertical balance sheet is application of funds, and in application here is 3 applications. First is the fixed assets, second is the investment, and last is the working capital. Fixed assets means fixed assets are called non-current assets. Fixed assets are classified into 2 parts. First is the tangible asset and second is the intangible asset. Tangible assets means those assets which have physical existence, we can see, we can touch, that is the tangible assets. For example, land, building, plant, machinery, furniture, fittings, vehicles, equipments, livestock, etc. Okay, intangible assets means those assets which do not have physical existence, we cannot
C we cannot touch, that is the intangible asset. For example, goodwill, patents, copyright, trademarks, software designs, licenses, etc. Okay, fixed asset classified into two parts, tangible asset, intangible asset. tangible म्हणजे ज्यांना आपण टच करू शकतो, बघू शकतो आपण, त्यांना रिअलाइज करू शकतो, त्या असेटना टँजिबल असेट म्हणतात. इनटँजिबल ज्यांना आपण बघू शकत नाही, जे अदृश्य असतात. ओके, बघा लाईव्ह स्टॉक टँजिबल असेट आहे, व्हेइकल, मोटर कार, इक्विपमेंट, लीजहोल्ड प्रॉपर्टी, फ्रीहोल्ड प्रॉपर्टी. ठीक आहे, हे सगळे टँजिबल असेट येतात. इनटँजिबल मध्ये लक्षात ठेवायचं गुडविल, पेटेंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, सॉफ्टवेअर्स, लायसन्सेस, डिझाईन्स हे मॅक्झिमम असेट आहेत इनटँजिबल. सेकंड ऍप्लिकेशन ऑफ फंड इज द इन्व्हेस्टमेंट्स. अँड या ठिकाणी बघा कुठच्या इन्व्हेस्टमेंट येतात, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. Long term investment means the investments which are held for a long period are called long term investments or trade investments. For example, investment in government securities, shares, bonds, capital of partnership firm, etc. बघा ज्या इन्व्हेस्टमेंट आपण मोर दॅन 3 year, मोर दॅन 1 year करतो त्यांना काय म्हटलं जातं, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. बघा इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट बॉन्ड, शेअर्स, डिबेंचर, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट इन पार्टनरशिप कॅपिटल, एटसेट्रा. या ठिकाणी मोर दॅन 12 मंथ कव्हर केलेलं असतं, कारण लेस दॅन 12 मंथ आपल्या करंट असेटमध्ये येतात. ठीक आहे, सेकंड ऍप्लिकेशन ऑफ फंड इज द इन्व्हेस्टमेंट. अँड लास्ट इज द वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मीन्स करंट असेट्स लेस करंट लायबिलिटीज, दॅट इज द वर्किंग कॅपिटल. इट इज द एक्सेस ऑफ करंट असेट्स ओव्हर करंट लायबिलिटीज, that is called working capital. Working capital means capital required for financing day to day operations of the company. बघा डे टू डे ऑपरेशन्स साठी कंपनी रेग्युलर स्मूथ रन करण्यासाठी जे कॅपिटल गरजेचं असतं त्याला आपण काय म्हणतो, वर्किंग कॅपिटल. त्याच्यातला फर्स्ट पार्ट आहे करंट असेट्स. करंट असेट्स मीन्स these assets are assets which are held for 1 year, one financial year, and that is converted into cash within one financial year. याच्यामध्ये 2 parts असतात. क्विक असेट्स. क्विक असेट्स आर लिक्विड असेट्स. दे आर नियर कॅश असेट्स सच ॲज कॅश, बँक, मार्केटेबल सिक्युरिटीज, डेटर्स, बिल्स रिसिवेबल. क्विक असेट्स, मार्केटेबल सिक्युरिटीज. ओके, अँड नॉन क्विक assets are the assets which are not convertible into cash quickly. बघा क्विक असेट्स ज्या क्विकली आपण कॅशमध्ये फास्ट कन्व्हर्जन करू शकतो, नॉन क्विक ज्या आपण कॅशमध्ये क्विकली कन्व्हर्जन करू शकत नाही. बिल्स रिसिवेबल, आउटस्टँडिंग इन्कम, लूज टोल्स, लोन गिवन, ॲक्रूड इन्कम हे फॅक्टर्स ऑफ करंट असेट्स आहेत. नॉन क्विक असेट बघा क्लोजिंग स्टॉक, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश्ड गुड्स, स्पेअर पार्ट्स, प्रीपेड एक्सपेन्सेस, ॲडव्हान्स गिवन, ॲडव्हान्स टॅक्स, एटसेट्रा. करंट लायबिलिटीज मीन्स these are the short term obligations which are payable within the operating cycle within the one financial year. Current liabilities may be quick liabilities or non quick liabilities. Quick liabilities are urgent liabilities ज्या आपल्याला urgently पे कराव्या लागतात. It includes creditors, bills payable, outstanding expenses, provision for tax, proposed dividend, unclaimed dividend, accrued interest income, short-term loan, etc. Non-quick liabilities are not urgent liabilities. बघा या urgent liabilities नसतात. It includes income received in advance, bank overdraft, cash credit, etc. Okay, quick liabilities, non-quick liabilities. And total of current asset less total of current liabilities. A means total of current asset, B means total of current liabilities. Balancing amount is the working capital. And total application of fund means A plus B plus C. A means fixed asset, B means investment, C means working capital, and that is the total application of fund. तर हा आहे आपला व्हर्टिकल फॉर्मॅट ऑफ बॅलन्स शीट. आणि हे मॅक्झिमम ॲटम आहेत तुमचे. मीनिंग बघा सांगितलेले आहेत. तुम्ही काय करा, नोट्स PDF रेफर करा, स्टडी करा, तुम्हाला या सर्वांची मीनिंग अगदी परफेक्ट समजते. ठीक आहे. आणि आपलं फायनान्शियल अकाउंटिंग आहे आपल्याला TY मध्ये, त्याच्यामध्ये आणि FYSY मध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंग स्टडी करतोच, त्याच्यामुळे हा पार्ट तुम्हाला
चांगल्या पद्धतीने समजणार. प्रत्येक बँक ओव्हरड्राफ्ट काय असतं, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स काय आहे, सर्वांची मिनिंग आपण टाइम टू टाइम क्लिअर केलेले आहेत. त्याच्यामुळे अभ्यास करा आणि आजच्या दिवसासाठी हा पार्ट. ओके.